भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी 29 फेब्रुवारी किंवा 1 मार्चला जाहीर होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 28 किंवा 29ला भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे। यासाठी महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना बोलावले, त्यामुळे पहिल्या यादीत महाराष्ट्रातल्या काही उमेदवारांची नावं जाहीर होऊ शकतात। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, राज्यातल्या काही उमेदवारांची नावं पहिल्या यादीत जाहीर होण्याची शक्यता आहे। सुवर्ण नक्कीच लोकसभा निवडणुकीसाठी आहे ती कंबर कसलेली भाजपने पाहायला मिळते आणि त्याचबरोबर आता पहिली यादी आहे ती मार्चच्या 1 किंवा फेब्रुवारीच्या शेवटी म्हणजे 29 तारखेला ही यादी आहे ती जाहीर होईल। कारण की ज्या पद्धतीने ती लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अगोदर निवडणूक यादी जाहीर केल्यामुळे त्याचा फायदा आहे तो उमेदवाराला प्रचारासाठी आणि संपर्क वाढवण्यासाठी झाला होता आणि त्याच पद्धतीने हा संपर्क वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस फायदा होईल। अशा पद्धतीमुळेच कुठेतरी ही लवकर यादी आहे ती भाजपची होताना पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रातले देखील काही जागा आहेत या देखील पहिल्या यादीमध्ये याची नावं आहेत ती जाहीर होताना पाहायला मिळतील। धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। तर 28-29 तारखेला भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे आणि त्या बैठकीनंतर उमेदवारांची नावं जाहीर होतील। त्यात राज्यातल्याही काही उमेदवारांची नावं असू शकतात, कारण फडणवीसही या बैठकीला हजर राहणार आहेत।